डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे। 1992 मध्ये जेव्हा कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली त्यामध्ये आघाडीवर होते ते अजित गोपछडे। छत्रपती संभाजीनगरमधून 300 कारसेवकांचे गटप्रमुख म्हणून अजित गोपछडे यांनी अयोध्या गाठली होती। सर्वात आधी बाबरीचा घुमट सर त्यांनीच केला होता। काही दिवसांपूर्वीच लोकशाही मराठीने डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासोबत बातचीत केली आहे। बघूया ते काय म्हणाले होते ते। मी MBBS असल्यामुळे मला काळजी होती की माझ्यासोबतच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, कोणी पडला तर काही त्याला दुखापत होऊ नये म्हणून मी देखील त्यांच्यासोबत ती मनुष्यबळ जी साखळी जशी असते, आम्ही त्यावेळेस मलखांब वगैरे खेळायचो। खांद्यावर चढून वानरासारखं आम्ही सगळेजण वर चढलो। 2 मजली इमारतीसारखे मोठे गुंबद होते। वर चढल्याच्या नंतर आमच्या संतप्त प्रतिक्रिया सुरू झाल्या। बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी सगळ्या जे बांबू होते, काही तिथल्या ठिकाणी ज्या मिळालेल्या ज्या काही सळ्या होत्या ते त्यांनी कारसेवा सुरू केली आणि तो 11:30-12 वाजेपर्यंत जी कारसेवा आमची 10ला सुरू झाली, 12-12:30ला तो 2 गुंबद तर पडले। पण आम्हाला अशी भीती होती की सगळीकडून जय श्रीरामाचा जयघोष चालू होता, हिंदुत्वाचा जयघोष चालू होता। 20-25 लाख पब्लिकचं आम्हाला अभिनंदन करत होते आणि आमचे भाऊ फुरफुरत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।